सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. तर विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आजच्या लेक्चरमध्ये आज आपण कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी मेन्स जे आहे त्या मेन्सच्या दृष्टिकोनातून बुक लिस्ट आणि स्ट्रॅटर्जी काय असायला पाहिजे तुमची, तर त्याच्याबद्दल पूर्णपणे डिस्कस करणार आहोत. हे लेक्चर शेवटपर्यंत बघा, तुम्हाला 100% याचा फायदा होईल. कारण याच्यामध्ये आपण पूर्णपणे स्ट्रॅटर्जी सुद्धा डिस्कस करणार आहेत. कारण आता ग्रुप सीच्या जागा वाढलेल्या आहेत, राईट. सो त्याच्यामुळं जो आपला कट ऑफ आहे तो कट ऑफ फार खाली येऊ शकतो. सो त्याच्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना मेन्समध्ये जे ऑड सब्जेक्ट आहेत, जसं की कायदे, दोन प्रकारचे कायदे आहेत. नंतर सायन्स अँड टेक आहे, राईट. टेक्नॉलॉजीचा काही पार्ट आहे, एन्व्हायरमेंटचा काही पार्ट आहे, राईट. सो मग हे जे वेगळे काही जे सब्जेक्ट आहेत, राईट, जसं की मॅक्रो इकॉनॉमिक्समधला दुसरा पार्ट आहे. सो याचा नेमका कुठून अभ्यास करायचा, नंतर व्होकॅब्युलरी कुठून करायची, काय करायचं, बऱ्याच विद्यार्थ्यांना हे प्रश्न असतात. सो आपण ते तर मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं, मेन्समध्ये वेगवेगळ्या सब्जेक्टला किती वेटेज आहे हे पण आपण डिस्कस करणार आहोत, जेणेकरून आपल्याला त्या दृष्टिकोनातून अभ्यास करता येईल. तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत लेक्चर शेअर करा, जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल. सगळ्यात महत्त्वाचं, आपण आता कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक नवीन बॅच लॉन्च करतो आहे. त्याची फक्त मुख्य परीक्षेसाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला जीएस, ओके, जीएस तर सगळं, जीएस प्लस मॅथ्स रिझनिंग सहित जीएस सगळं, आणि त्याच्यामध्ये जे ऑड जे सब्जेक्ट आहेत मेन्ससाठी, तर ते पण सगळे कव्हर केले जाणार आहेत. तर नक्कीच तुम्ही ही बॅच, आता ही लवकरच लॉन्च होणार आहे, जसा ग्रुप सीचा रिझल्ट लागेल तसाच आपली ही बॅच लॉन्च होणार आहे. तर या नंबरवरती तुम्ही नंतर मला मेसेज करू शकता, देन आपण तुम्हाला या बॅचला आपण एनरोल करू शकतो, राईट. तर तुम्ही त्याची काहीही चिंता करू नका, कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं की आता मेनचा अभ्यास कसा करू, कसं होईल माझं, वगैरे वगैरे. बट डोंट वरी, आम्ही सगळे फॅकल्टी तुमच्या सोबत आहोत, तुमची सगळी तयारी करून आम्ही घेतो. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, प्रथम गोष्ट, आपल्याला अभ्यास कसा करायला पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही प्रीचा अभ्यास करा किंवा मेन्सचा अभ्यास करा. प्री आणि मेन्स असं वेगळं काहीच नाही, फक्त थोडंफार वेगळं आहे. जसं की मेन्समध्ये त्याच्यामध्ये काही गोष्टीच फक्त वेगळ्या आहेत, राईट. जसं की तुम्हाला काय काय वेगळं सांगता येईल त्याच्यामध्ये, जसं की मराठी आणि इंग्लिश आहे, राईट. पर्यावरण आहे, नंतर माहिती अधिकार कायदा आणि लोकसेवा हक्क अधिनियमन कायदा असेल, सुदूर संवेदन असेल, रिमोट सेन्सिंग, नंतर इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असेल, आणि अंकगणित आणि सांख्यिकी, तर हे तुम्हाला पूर्व परीक्षेला पण आहे. पण काही फक्त थोडे वेगळे आहेत. फक्त आपल्याला तेवढं फक्त बाजूला केलं तर पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस जो आहे तो सगळा सेमच आहे. सो त्याच्यामुळे असं वेगळं काय करण्यामध्ये, म्हणजे त्याला वेगळं करण्यामध्ये बिलकुल तुमचा वेळ घालवू नका. कारण सगळ्यात महत्त्वाची स्ट्रॅटेजी काय असते, कुठल्याही एक्झामची प्रिपरेशन करण्यासाठी मुख्य परीक्षेचा आपल्याला पूर्णपणे अभ्यास करावा लागतो. प्रीच्या अगोदर तुमचा मुख्य परीक्षेचा अभ्यास कंप्लीट झालेला असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये लँग्वेज प्लस जीएस, राईट, सगळं तुमचं तयार पाहिजे. कारण पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या दरम्यान जो तुम्हाला काळ मिळतो तो फक्त रिव्हिजन आणि क्वेश्चन सॉल्व्हिंग किंवा प्रॅक्टिस याच्यामध्ये तुमचा तो गेला पाहिजे. सो त्याच्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त स्कोअर करता येतो आणि पोस्ट आपल्याला लवकर मिळवता येते. तर अभ्यास करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर सिलेबस. तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेचा सिलेबस तुमचा तोंडपाठ पाहिजे, राईट. नंतर सगळ्यात महत्त्वाचं पी-वाय-क्यू. हे पी-वाय-क्यू आपल्यासाठी खूप मोठे आधार आहेत. अभ्यास करताना तुम्ही पी-वाय-क्यू सोडवलेच पाहिजेत, आणि एकदा नाही, तर हे पी-वाय-क्यू तुम्ही रिपीटेड सोडवले पाहिजेत, आणि त्याची रिव्हिजन सुद्धा तुम्हाला करायची आहे, राईट. कारण बरेच पी-वाय-क्यू काय होतात, डायरेक्टली आणि इनडायरेक्टली रिपीट होतात. आणि पी-वाय-क्यू सोडवत असताना स्वतःच्या एक नोट्स, वन लाइनर, त्याला आपण वन लाइनर म्हणतो, वन लाइनर नोट्स पण तयार ठेवायच्या. म्हणजे पी-वाय-क्यू मध्ये जे तुम्हाला काही स्टेटमेंट असतात ते असे लिहून ठेवायचे, कारण ते नंतर पुढे रिपीट होतात. सो त्याच्यामुळे काय करायच्या, त्या पी-वाय-क्यूच्या पण स्वतःच्या नोट तयार करून ठेवायच्या, राईट. पी-वाय-क्यूला बिलकुल विसरायचं नाही, त्याची पूजा करा. तुम्हाला त्याच्यावरून समजेल की एमपीएससीची डिमांड नेमकी काय आहे, आपल्याला अभ्यास काय करायचा आणि काय नाही. नंतर लिमिटेड बुक रिसोर्सेस, जे जे तुम्हाला आता मी सांगणार आहे. नंतर रिव्हिजन आणि मल्टिपल रिव्हिजन्स. एकदा बघा, लक्षात ठेवा, मिनिमम तुमच्या 3 रीडिंग झाल्या पाहिजेत. 3 रीडिंग नंतर तुम्हाला नोट्स तुमच्या तयार करायचे आहेत. ओके. आता समजा तुम्ही हिस्ट्री घेतलं, तर हिस्ट्रीची पहिली रीडिंग करा, कुठलाही अंडरलाईन करू नका. दुसरी रीडिंग करताना थोडं अंडरलाईन करा. तिसऱ्या रीडिंगला मग अंडरलाईन प्लस शॉर्ट नोट करायला सुरुवात करा, आणि त्याच्यावर पी-वाय-क्यू सोडायचे. म्हणजे तुम्हाला नोट्स, म्हणजे जे तुमचं विसरतंय त्याच्या शॉर्ट नोट तुमच्या स्वतःच्या आणि अक्षरात तुमच्या त्या बनवायच्या, जेणेकरून त्याचा तुम्हाला फायदा होईल. मग चौथ्या पाचव्या रीडिंगला तुम्ही पुस्तकातून पण रिव्हिजन करू शकता आणि तुमच्या नोट्समधून पण रिव्हिजन करू शकता, राईट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेस्ट सिरीज.
टेस्ट सिरीज जॉइन करणं मस्ट आहे. कारण आपली प्रॅक्टिस कारण आपल्याला 1 तासामध्ये 100 क्वेशन सोडवायचे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे, पूर्व आणि मुख्य दोन्हींकडे. सो त्याच्यामुळे आपल्याला टेस्ट सीरीज जॉइन करायचीच आहे कोणतीही आणि मी तर तुम्हाला असा सल्ला देईल, की ऑफलाईन टेस्ट सीरीज कधीही जॉइन करायची. कारण त्या वातावरणामध्ये जाऊन तुम्हाला तिथं ती टेस्ट सीरीज देता येते किंवा ती टेस्ट देता येते आणि त्या वेळामध्ये म्हणजे तुम्ही मेंटली, फिजिकली सगळं तिथं प्रिपेअर्ड राहता. आणि टेस्ट सीरीजचा किती तुमचे मार्क्स येतात वगैरे इट डझंट मॅटर. त्याच्यावरून स्वतःला बिलकुल जज करायचं नाही. कारण टेस्ट सीरीजचा पेपर आणि एम-पी-एस-सीचा पेपर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. परंतु टेस्ट सीरीज का आपल्याला द्यायची आहे? कारण प्रॅक्टिससाठी, मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर्ड राहण्यासाठी. राइट? टेस्ट सीरीजला पुन्हा तुम्ही काय करायचं रिवाइज करू शकता. त्यातले पण काही क्वेशन उतरतात. सो त्याच्यामुळं काय करायचं की टेस्ट सीरीजमध्ये तुमचा कमी स्कोर आला काय, जास्त स्कोर आला काय, त्याच्यावरून बिलकुल स्वतःला जज करायचं नाही. परंतु टेस्ट सीरीज जॉइन करणं मस्ट आहे. ही जॉइन करायचीच. तर या पद्धतीनं तुम्ही पूर्णपणे अभ्यास करू शकता. आता कंबाईन पूर्व परीक्षेचा तुम्हाला सगळ्यांना सिलेबस माहितीच आहे. मुख्य परीक्षेमध्ये तुम्हाला पण सगळ्यांना माहितीच आहे. कारण आता तुम्ही मुख्य परीक्षा देताय म्हणजे तुम्हाला पूर्ण मुख्य परीक्षेचा सिलेबस आणि पॅटर्न माहितीच आहे. कारण जो पहिला पेपर आहे तो पहिला पेपर मराठी आणि इंग्रजीचा असतो, ज्याच्यामध्ये 50-50 क्वेशन विचारतात इंग्लिश आणि मराठीचे आणि त्याच्यामध्ये पण मराठीमध्ये 5 मार्क एक एक पॅसेज पण विचारला जातो, त्याच्यावरती 5 क्वेशन आणि इंग्लिशमध्ये पण एक पॅसेज विचारला जातो, त्याच्यावरती 5 क्वेशन विचारले जातात. राइट? असे एकूण 50-50 चे 100 म्हणजे 200 मार्कांचा पहिला पेपर असतो. 100 क्वेशन, 50-50 क्वेशन आणि दुसरा पेपर जो असतो जी-एस आणि बुद्धिमत्ता, सामान्य अध्ययन व बुद्धिमत्ता चाचणी आणि मॅथ्स असतं. त्याच्यामध्ये 100 क्वेशन असतात, 200 मार्काला असतं. हा म्हणजे तो 200 मार्कांचा पेपर असतो. 1-1 तास तुम्हाला परीक्षेचा कालावधी आहे. त्याच्यामुळं टेस्ट सीरीज जॉइन करायची. आता तुम्ही जर पाठीमागटले 2-3 वर्षांचे पेपर बघितले, तर तुम्हाला सब्जेक्ट वाईज वेटेज तुम्हाला कळेल. राइट? आता सब्जेक्ट वाईज वेटेज जर बघितलं तुम्हाला, जे हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी आणि इकॉनॉमिक्स आहेत, याला किती वेटेज दिलेलं आहे? तर सर्वाधिक जास्त वेटेज तुम्हाला इथं बघायला मिळतं ते म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंगला. इव्हन पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षेमध्ये दोन्हीकडे मॅथ्स आणि रिझनिंगला जास्त काय आहे? वेटेज आहे. सो त्याच्यामुळे मॅथ्स आणि रिझनिंग खूप चांगलं करून ठेवा, कारण तुमचा तो रिझल्ट डिसाईड करणार आहे. राइट? रिझल्ट डिसाईड करणारा फॅक्टर आहे. मराठी लँग्वेज आणि मॅथ्स आणि रिझनिंग. सो बाकी तर तुम्ही सगळं करणारच आहात. बघा, हिस्ट्रीचे जे क्वेश्चन विचारले जातात, त्याच्यामध्ये आधुनिक भारताचा आणि महाराष्ट्राचा इतिहास, त्याच्यावरती 10 क्वेश्चन ते मुख्य परीक्षेला विचारतात. पॉलिटीचं मात्र 15 क्वेशन्स विचारले जातात. राइट? पॉलिटी आणि पंचायती राज दोन्हींवरती बरं का. आणि त्याच्यामध्ये म्हणजे केंद्र आणि राज्य दोन्हींचं त्याच्यामध्ये विचारलं जातं. नंतर जिओग्राफी आणि एन्व्हायर्नमेंट या दोन्हींवर मिळून 10 क्वेश्चन विचारले जातात. नंतर इकॉनॉमिक्स जर बघितलं तर तुम्हाला दरवर्षी 10 क्वेश्चन्स मुख्य परीक्षेला विचारले जातात. नंतर करंट अफेअर्सचा जर पार्ट बघितला तर 10 क्वेश्चन्स विचारले जातात. नंतर लॉ जे 2 लॉज आहेत, त्या 2 लॉजवरती दरवर्षी त्यांनी 3 क्वेश्चन विचारलेले आहेत. राइट? सो दरवर्षी ते लॉज काय करायचे? तोंडपाठ करून ठेवायचे. सायन्स अँड टेक त्याच्यावरती जनरल सायन्सवरती 10 क्वेश्चन आणि जे टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे त्याच्यावरती 10 क्वेश्चन असे 20 क्वेश्चन विचारले जातात. आणि मॅथ्स आणि रिझनिंग मॅथ्सवरती 12 क्वेश्चन आणि रिझनिंगवरती 10 क्वेश्चन असे टोटल 22 क्वेश्चन विचारले जातात. सो त्याच्यामुळे वेटेज लक्षात घ्या. वेटेज लक्षात घेऊन पूर्णपणे तुम्हाला काय करायचं आहे? अभ्यास करायचा आहे. ओके. तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना हे माहिती असेल, की जो अभ्यासक्रम आहे, तो अभ्यासक्रम तर सगळ्यांना माहितीच आहे. राइट? मराठी आणि इंग्रजीचा तुम्हाला अभ्यासक्रम इथं दिलेला आहे. तो तुमचा पाठ पण असेल, नसेल पाठ तर तो पाठ करून ठेवा आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला पूर्णपणे अभ्यास करायचा आहे. मी तुम्हाला फक्त आता बुक लिस्ट पूर्णपणे सांगणार आहे. त्याच्यासाठी अप्रोच काय ठेवायचा आणि त्यासाठी स्ट्रॅटेजी काय डेव्हलप करायची ते पण सांगणार आहे. राइट? जसं की तुम्हाला विषय आहे. आता विषय कोणकोणते आहेत ते तुम्हाला सगळं सांगतो मी. राइट? हा सिलेबस तर तुम्ही वाचून घ्या स्वतः स्टॉप करून किंवा माझ्या नंबरवरती मला मेसेज करा. मी तुम्हाला तिकडे सिलेबस पाठवून देतो. ओके. आता याच्यामध्ये आता सिलेबसमधले मी विषय बाजूला काढलेले आहेत. आता विषय जर काढले तर कॉमन विषय हे पूर्व आणि मुख्य परीक्षेला कोणते आहेत? जसं की इतिहास, महाराष्ट्र आणि भारताचा, ज्याच्यामध्ये आधुनिक महाराष्ट्र आणि आधुनिक भारताचा इतिहास आणि समाज सुधारक. राइट? नंतर भूगोलामध्ये भारत आणि महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तो मुख्य परीक्षेला आणि पूर्व परीक्षेला दोन्हीकडे आहे. परंतु जागतिक भूगोल जो आहे तो फक्त पूर्व परीक्षेला आहे. पॉलिटीमध्ये इंडियन पॉलिटी आणि पंचायती राज दोन्हीकडे आहे. राइट? पूर्व आणि मुख्य परीक्षेला. इंडियन इकॉनॉमी आणि सोशल डेव्हलपमेंट हे दोन्हीकडे आहे. फक्त याच्यातला काही पार्ट मॅक्रो इकॉनॉमिक्सचा, जसं त्याच्यामध्ये जी आर्थिक प्रणाली आहे आणि इकॉनॉमिक ग्रोथ अँड डेव्हलपमेंट हे काय 2-4 चॅप्टर जे आहेत ते फक्त मुख्य परीक्षेला आहेत. बाकी सगळं सेमच आहे.
राइट. नंतर सामान्य विज्ञानामध्ये पूर्व आणि मुख्य परीक्षा जनरल सायन्समध्ये सेमच आहे, फक्त आरोग्यशास्त्र सोडून. आरोग्यशास्त्र फक्त पूर्व परीक्षेला विचारलं जातं. बाकी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र आहे. पूर्व आणि मुख्य दोन्हीकडे विचारलं जातं. चालू घडामोडी दोन्हीकडे सेम आहेत, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती. आता मुख्य परीक्षेला असं वेगळं काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा 200 मार्कांचा पहिला पेपर, मराठी आणि इंग्लिश. लँग्वेज एवढं चांगलं करून ठेवायचं, राइट, की तुम्हाला 80+ मार्क्स तुमचे कसेही गेलेच पाहिजेत. सॉरी, म्हणजे 200 मार्कापैकी 80+ तुमचे क्वेश्चन्स कसेही बरोबर आलेच पाहिजेत. म्हणजे साधारणतः 160+ मार्क्स तुमचे कसेही गेलेच पाहिजेत. आलं का लक्षात? म्हणजे ते टार्गेटच ठेवायचं. मराठीत तर पैकीच्या पैकी घ्यायचं टार्गेट ठेवायचं आणि इंग्लिशला 30, मिनिमम 30 तरी क्वेश्चन आपले बरोबर आले पाहिजेत. नंतर पर्यावरण हा मुख्य परीक्षेला आहे. माहिती अधिकार कायदा आणि लोकसेवा हक्क अधिनियम. नंतर सुदूर संवेदन, राइट, रिमोट सेन्सिंग, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आणि अंकगणित आणि सांख्यिकी, तर हे तर काय पूर्व आणि मुख्य दोन्हीकडे आहे. हे फक्त थोडं मेन्ससाठी एक्स्ट्रा आहे, राइट, त्याच्यासाठी सगळं सांगणारच आहे. जसं आता सांगितलं की मोस्ट इम्पॉर्टंट सिलेबस, नंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स, लिमिटेड बुक्स आणि रिव्हिजन, मल्टिपल रिव्हिजन्स आणि स्वतःच्या नोट्स. तर आता जे 4 बेसिक पिलर्स आहेत, आता हे 4 बेसिक पिलर्स फक्त 4च राहिलेले नाहीयेत. आता सगळेच काय झालेत, बेसिक पिलर्स झालेले आहेत. सो त्याच्यामुळे आपण सगळ्याच आता काय, कारण मॅथ्स रिझनिंग तुम्हाला दोन्हीकडे आहे, राइट, हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स दोन्हीकडे आहे, करंट अफेअर्स दोन्हीकडे आहे. सो त्याच्यामुळे आता बेसिक पिलर असे 4 असे राहिलेच नाहीयेत. राइट. तर आता हिस्ट्रीसाठी तुम्हाला काय करायचं ते सांगतो. तुम्ही जे अगोदर वाचलेलं आहे तेच परत वाचा. पण जर तुम्ही नव्याने प्रिपेअर करत असाल, तर आधुनिक भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन सरांचं दोन्ही पाठ करा. याच्याबाहेर तुमचा क्वेश्चनच जात नाही. समाधान महाजन सरांचे दोन्ही पाठ एकदम चांगले करून ठेवा. 5, 10, 15 वेळा, जेवढ्या वेळा वाचता येईल तेवढ्या वेळा वाचा आणि आधुनिक भारताच्या इतिहासासाठी 8वीचं एक स्टेट बोर्ड चांगलं करायचं. नंतर महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वीचं स्टेट बोर्ड जे जुनं आहे, ते स्टेट बोर्ड चांगलं करायचं आणि कठारे किंवा गाठाळ यांचं एक पुस्तक करायचं आणि समाज सुधारकांसाठी गाठाळ सरांचं पुस्तक करा आणि पी-वाय-क्यू वरती जास्तीत जास्त भर द्यायचा. राइट. दररोज मी सांगेल की तुम्हाला दररोज तुम्ही 2 तास पी-वाय-क्यू सोडवण्यावरती भर द्यायचा आहे आणि त्याच्या स्वतःच्या अशा वन लाईनर नोट्स पण तयार करून ठेवायच्या. राइट. आता भूगोलाकडे येऊ. भूगोलाकडे जर महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल जर बघितला, तर त्यासाठी 5वी ते 11वीची स्टेट बोर्ड वाचा, राइट, आणि जी फिजिकल जिओग्राफी आहे त्याच्यासाठी 11वीची एनसीईआरटी करा. महत्वाची ती. राइट. आणि भारत आणि महाराष्ट्राचा भूगोल करायचा असेल तर तुम्हाला सर किंवा दीपस्तंभ प्रकाशनचं पुस्तक तुम्ही करू शकता जिओग्राफीचं. राइट. तर फक्त काय करायचं, पूर्व आणि मुख्य परीक्षेचे क्वेश्चन्स बघायचे आणि इकडं पण त्याच्यामध्ये आता जसं की इकॉनॉमिक्समध्ये देसले सरांच्या पुस्तकामध्ये खूप सारा डेटा दिलेला आहे. एवढ्या डेटाची गरज नाही. सो त्याच्यामुळे ते ओळखायला शिका की आपल्याला काय महत्त्वाचं आणि काय नाही. नंतर महाराष्ट्राचा मॅपसाठी सौदी सरांचा मॅप वापरा आणि इंडियाच्या मॅपसाठी स्टडी टुडे पब्लिकेशन किंवा इतर कोणताही मॅप वाचला म्हणजे वापरला तरी चालेल तुमच्या परीनं. राइट. आता पुढचं म्हणजे अर्थशास्त्र. आता अर्थशास्त्रासाठी मी तुम्हाला काय-काय सांगणार आहे बघा. अर्थशास्त्रात आहे सगळ्यात महत्त्वाचं 11वी आणि 12वीचे स्टेट बोर्ड. दोन्हीही करायची. 12वीचं स्टेट बोर्ड जे आहे ते निवडक करायचं आणि 11वीचं तर कंप्लीटच करायचं. याला बिलकुल इग्नोर करायचं नाही. ओके. नंतर अर्थशास्त्र भाग 1 आणि अर्थशास्त्र भाग 2 किरण देसले सरांची दोन्ही पुस्तकं करायची. दुसऱ्या पुस्तकामध्ये डेव्हलपमेंट पूर्णपणे त्याच्यामध्ये पॉप्युलेशन, नंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट, नंतर सगळ्या योजना वेगवेगळ्या दिलेल्या आहेत. राइट. किंवा कोळंबे सरांचं करू शकता, पण मी तर तुम्हाला सांगेल की किरण देसले सरांचंच तुम्ही करा. राइट. अर्थशास्त्र भाग 1 आणि भाग 2. तर हे तुम्हाला करायचंच आहे आणि पी-वाय-क्यू, ओके, हे पण एक चांगले करून ठेवा. नंतर आता पॉलिटीसाठी काय करायचे बघा. आता पॉलिटीसाठी जर म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाचं यम लक्ष्मीकांत. यम लक्ष्मीकांत याच्याबाहेर तुमचा क्वेश्चन बिलकुल जात नाही. राइट. एखादा दुसरा क्वेश्चन बाहेर जातो, तो तुमचा 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डमधून कव्हर होतो. कारण आजकाल ते काय करतायत, जे निवडक 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये जे निवडक विचारवंत दिले आहेत, राजकीय विचारवंत, त्याच्यावरती क्वेश्चन विचारतायत ते आजकाल एखादा दुसरा. सो ते विचारवंत आहे ना तुमचे, ते 11वी आणि 12वीच्या स्टेट बोर्डच्या पॉलिटीच्या स्टेट बोर्डमधून कव्हर होतील. राइट. तेवढंच करा निवडक. ओके, तेवढंच करा. आणि पंचायती राजसाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हियस इयर क्वेश्चन, सगळे क्वेश्चन सोडवा पी-वाय-क्यू. ते राज्यसेवेचे असतील, कंबाईंड ग्रुप बी, ग्रुप सीचे सगळेच पूर्व मुख्य परीक्षेचे.
राईट. आता जनरल सायन्ससाठी काय करायचंय, 6वी ते 12वी स्टेट बोर्ड आणि डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक. तुम्ही डॉक्टर सचिन भस्के सरांचं पुस्तक केलं तरी चालेल, जर तुमचं बेसिक चांगलं क्लिअर असेल तर. राईट. बेसिक क्लिअर नसेल तर आधी तुम्ही काय करा, स्टेट बोर्डची पुस्तकं करा. राईट. आणि डायरेक्ट तुम्ही सचिन भस्के सरांचं जरी केलं तरी चालेल. आता ते ज्ञानदीप प्रकाशनचं नाहीये, त्यांचं स्वतःचं शारदा प्रकाशनचं आहे, सचिन भस्के सरांचं जनरल सायन्सचं. आणि मग सायन्स अँड टेक जे आहे, त्या सायन्स अँड टेकसाठी, टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा सचिन भस्के सरांचं पुस्तक करायचं. राईट. चालू घडामोडीसाठी काय करायचंय तुम्हाला, आता इथं पृथ्वी परिक्रमा किंवा अ, हे आपलं सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं, सिम्प्लिफाईड सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं जे बुक आहे, सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं बुक ते क्वार्टरली येतं, ते करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय करायचं, डेली डेली याच्यावरती डिस्कशन करायचं. काय करायचं, तिघात-चौघांचा ग्रुप बनवायचा. त्यांना सगळ्यांना सांगायचं, की बाबा तू सामाजिक, तू राजकीय, तू आर्थिक अशा चालू घडामोडी करून ये. 1 तासामध्ये डिस्कशन करायचं आणि 1 तास काय करायचं, इतर डिस्कशन करायचं. जसं व्होकॅब्युलरी असेल किंवा जीएसटी असेल. डेली 2 तास डिस्कशन करायचं. राइट. वर्तमानपत्र कुठलंही वाचा, नाही वाचलं तरी चालेल. पण पृथ्वी परिक्रमा किंवा सिम्प्लिफाईड पब्लिकेशनचं बुक मग चांगलं करा. आणि चांगलं करून स्वतःच्या जे मेन पॉइंट्स आहेत, ज्याच्यावर तुम्हाला वाटते क्वेश्चन येईल, त्याच्या शॉर्ट नोट पण बनवा. ओके. नंतर गणित आणि बुद्धिमत्तासाठी तुम्ही सचिन ढवळे सरांचं जे पुस्तक आहे, ते सचिन ढवळे सरांचं पुस्तक दररोज, राइट, दररोज काय करायचं, किमान 1 तास तरी, रोज किमान 1 तास तरी त्याची प्रॅक्टिस करायची. मॅथ्स आणि रिझनिंग. कारण कारण काय, एकूण 12+10 असे 22 क्वेश्चन मॅथ्स आणि रिझनिंगवरती तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये येत आहेत. पूर्व परीक्षेमध्ये 20 क्वेश्चन, मुख्य परीक्षेमध्ये 22 क्वेश्चन्स आहेत. सो त्याच्यामुळे ह्याला बिलकुलच इग्नोर करायचं नाही. जर तुमचं मॅथ्स रिझनिंग तर सगळ्याला जमतं, परंतु मॅथ्स बऱ्याच लोकांचं कच्चं असतं. तर त्यांनी प्रॅक्टिस करायचीच आहे. त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही. सचिन ढवळे सरांच्यातून तुम्ही करा किंवा आर.एस. अग्रवालचं करा, कुठलंही करा. सचिन ढवळे सरांचं पण बेस्ट आहे. राइट. आता जे एक्स्ट्रा आहे, मेन्ससाठी एक्स्ट्रा, ते त्यातून आता त्यातून नेमकं काय-काय कराल? जसं मराठी, इंग्लिश आहे, पर्यावरण आहे, माहिती अधिकार आणि लोकसेवा हक्क अधिनियम आहे, सुदूर संविधान आहे, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. राइट. आता मराठी आणि इंग्लिशसाठी काय करा ते सांगतो. मराठीसाठी मोरा वाळंबे एवढं वाचा की ते तुमचं तोंडपाठ झालं पाहिजे. आणि मागील वर्षातील प्रश्न तुम्हाला लोकसेवा पब्लिकेशनचं, लोकसेवा, राइट, लोकसेवा पब्लिकेशनचं अप्पा हातनुरे सरांचं मराठीचं पी-वाय-क्यूचं पुस्तक मिळतं. तर ते घ्या. दररोज क्वेश्चन सोडवायचे. रोज. तुम्हाला सांगितलं मी, रोज 2 तास पी-वाय-क्यू सोडवायचे म्हणजे सोडवायचेच. बरेच क्वेश्चन रिपीट होतात. आणि शब्दार्थासाठी त्यांचंच पुस्तक वापरा, मोरा वाळंबे. राइट. त्यांचंच पुस्तक वापरा, त्यातून तुम्हाला शब्दार्थ येऊन जातील. राइट. एवढं करा. नंतर इंग्रजीसाठी काय करा तुम्ही, महेश पाटील सरांच्या नोट्स, ज्या आहेत त्या नोट्स. नोट्स वाचा आणि त्या नोट्स त्या फक्त तशाच वाचत राहू नका. तुमच्या स्वतःच्या राइट, ह्या ज्या नोट्स आहेत ना, त्या स्वतःच्या हस्त अक्षरात काय करा, लिहून काढा. लिहून काढा. पूर्ण नोट्स. महेश पाटील सरांच्या जेवढ्या काही नोट्स आहेत, पूर्ण जेवढा काय त्या बंडल आहे तेवढा, तो सगळा स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढा. नंतर आयोगाचे मागील वर्षाचे क्वेश्चनचं बुक मिळतं, तेही घ्या. राइट. आणि व्होकॅब्युलरी जी आहे, ती व्होकॅब्युलरी तुम्ही कशी कराल? तर व्होकॅब्युलरीसाठी काय करायचं, जे पी-वाय-क्यू मध्ये आलेले सगळे व्होकॅब्युलरी आहेत, म्हणजे तुम्हाला राज्यसेवेच्या असतील, राइट, राज्यसेवेच्या असतील, किंवा कंबाईन्ड ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या असतील, किंवा बँकिंगमधले असतील, किंवा IBPS मधले असतील, किंवा सरळ सेवेमधले असतील. हे व्होकॅब्युलरीचे ना एक तुम्ही एक त्यासाठी एक वेगळं बुकच बनवा. त्या सगळी व्होकॅब्युलरी त्याच्यामध्ये लिहून काढा. आणि ते परत-परत पाठ करून ठेवा. ते पाठ करून ठेवा पूर्णपणे व्होकॅब्युलरी. राइट. दुसरं म्हणजे आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणखी एक येतं, ते म्हणजे उतारे. राइट. जे उतारे आहेत, कारण इंग्लिश आणि मराठीमध्ये तुम्हाला 5-5 क्वेशन्स उतार्यांवरती विचारले जातात. राइट. तर ते उतारे आहेत ना, ते उतारे पी-वाय-क्यू मधून पण सगळे करा. प्लस तुम्ही काय करू शकता, त्याची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्ही एम-पी-एस-सीचे जे सी-सॅटचे उतारे आहेत ना, तर ते पण करू शकता. राइट. त्याच्यातून पण तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. राइट. उतारे पण चांगले करा, कारण ते 5-5 मार्कांचे उतारे आहेत. राइट. सो त्याच्यामुळे त्याची पण चांगली प्रॅक्टिस करा. 5-5 मार्क, 5-5 क्वेश्चन म्हणजे 10-10 मार्कांचे आहेत ते. राइट. तर हे व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. आलं लक्षात. आणि व्होकॅब्युलरी आणखी करायची असेल तर पाल अँड सुरीमधली व्होकॅब्युलरी तुम्ही करू शकता. आणि काय करायचं, व्होकॅब्युलरी लक्षात राहत नसेल तर डिस्कशन, ग्रुप डिस्कशन. दोघं किंवा तिघांचा ग्रुप बनवायचा आणि त्याच्यामध्ये डिस्कस करायचे. दररोज 10 शब्द पाठ करायचे. दोघं किंवा तिघांनी मिळून. डेली 10.
10 शब्द पाठ करायचे, फ्रेजेस असतील किंवा इतर काय असेल, पाठ करायचे दररोज 10, 10, 10, 10. राइट. आता पेपर 2 मध्ये जे एक्स्ट्राचा भाग आहे, जसं की पर्यावरणासाठी तुषार घोरपडे सर इनफ आहे. त्याच्या बाहेर काही करू नका. नंतर आर-टी-आय आणि आर-टी-एस ॲक्ट. याच्यासाठी तुम्ही तुषार लवटे सरांचं पण पुस्तक वापरू शकता किंवा ज्ञानेश्वर पाटील सरांचं पुस्तक आणि दिलीप खाटेकर सरांच्या ज्या नोट्स आहेत, त्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून काढा. तिथून तुम्ही हे करू शकता आणि पी-वाय-क्यू याचे पी-वाय-क्यू. पी-वाय-क्यू कुठले? राज्यसेवेचे पूर्व आणि मुख्यचे अगोदरचे सगळे पी-वाय-क्यू सोडवायचे आणि कंबाईन पूर्व आणि मुख्यचे सगळे पी-वाय-क्यू सोडवायचे. तेच परत रिपीट होतात. कलमं वगैरे चांगली करायची. विज्ञान आणि तंत्रज्ञानासाठी सचिन भस्के सरांचं पुस्तक वापरायचं. तंत्रज्ञान, टेक्नॉलॉजीसाठी. मग त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी असेल, कॉम्प्युटर असेल, ते त्याच्यामध्ये आलंच. सुदूर संवेदना असेल, तर त्याच्यातून सगळं कव्हर करू शकता आणि आयोगाच्या मागील वर्षातील सगळे प्रश्न, मग ते राज्यसेवेतले पूर्व आणि मुख्य परीक्षेतले असतील आणि कंबाईन पूर्व मुख्यातले असतील, सगळे करायचे. बिलकुल सोडायचे नाहीत आणि त्याच्या नोट्स पण तयार करून ठेवायच्या. ओके. आणि क्वेश्चन बँक मगाशी तुम्हाला सांगितलं क्वेश्चन बँक तो 21,000 प्रश्नसंच सरांचा घ्या, लोकसेवा पब्लिकेशनचा आणि विथ डिटेल एक्सप्लेनेशन ते चांगलं करा. आणि रिव्हिजन पण करायचं बरं का, पी-वाय-क्यू वरती रिव्हिजन करायला विसरायचं नाही. आता स्ट्रॅटेजी काय ठेवायची, तर रोज 2 तास काय करायचे, पी-वाय-क्यू ला द्यायचे. रोज 2 तास पी-वाय-क्यू सोडवायचे विथ एक्सप्लेनेशन चांगले. महत्वाच्या पॉइंट्सच्या आणि प्रत्येक विषयाच्या सुहस्ताक्षरात नोट्स करा. नोट्स काय करायच्या, तयार करायच्या आणि त्याच्यावरती परत रिव्हिजन टाकायच्या. तुम्हाला मार्केटमध्ये कोणाच्या हस्ताक्षरातल्या नोट्स मिळतात म्हणून त्या करायच्या नाहीत. पुस्तक वाचायचं आणि स्वतः नोट्स करायचं. जसं आता इंग्लिशच्या नोट्स आहेत, तर त्या स्वतः लिहून काढायच्या मग नोट्स. राइट. त्यांच्या हस्ताक्षरामध्ये वाचायच्या नाहीत. तर त्या स्वतः लिहून काढायच्या. त्याच्यामुळे आपलं कान, नाक, डोळे सगळं कॉन्सन्ट्रेशन पॉवर वाढते आपली आणि ते पटकन सगळं लक्षात राहून जातं. किमान 2 तास दररोज काय करायचं, ग्रुप डिस्कशनला द्यायचे. 2 तास पी-वाय-क्यूला, 2 तास ग्रुप डिस्कशनला, राइट. आणि 2 तास रिव्हिजनला, 6 तास आणि 6 तास अभ्यासाला द्यायचे. 12 तास भरपूर झाला अभ्यास, 10 ते 12 तास. तुम्ही करता तेवढा 8 ते 12 तास अभ्यास करताच. ग्रुप डिस्कशन दररोज करायचं. डेली ग्रुप डिस्कशन करायचं. राइट. त्याच्यामध्ये फक्त फालतू गोष्टी करायच्या नाहीत. ग्रुप डिस्कशन म्हणजे ग्रुप डिस्कशन, कारण सगळ्यांना पास व्हायचंय. सो ह्या पद्धतीने तुम्ही स्ट्रॅटेजी डेव्हलप करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजमध्ये तुमची स्ट्रॅटेजी पण चांगली डेव्हलप होते पेपर सोडवण्याची. राइट. स्किप करणे म्हणजे क्वेश्चन न येणारा क्वेश्चन पटकन स्किप करून पुढे जाणे. राइट. क्वेश्चन मिनिमम तुमचा 2 वेळा तरी वाचून झाला पाहिजे. सो त्याच्यामुळे टेस्ट सिरीज जॉईन करायचीच. मस्ट आहे, ते मस्ट आहे. ओके. सो ह्या गोष्टी लक्षात ठेवा. राइट. तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत सगळ्यांपर्यंत हे शेअर करा आणि ज्यांना कुणाला 2027च्या दृष्टिकोनातून, ज्यांना कुणाला 2027च्या दृष्टिकोनातून कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी प्रिपरेशन स्टार्ट करायचे आहे, त्यांनी मला या माझ्या नंबरवरती काय करा, संपर्क करा. त्यांच्यासाठी आपण स्वतंत्र एक कोर्स लॉन्च केलेला आहे आणि तो कोर्स तुम्हाला लेस दॅन 10,000 म्हणजे लेस दॅन 10K मध्ये तुम्हाला तो कोर्स मिळणार आहे. याच्यामध्ये पण आणखी तुम्हाला डिस्काउंट मिळेल. तुम्ही या नंबरवरती फक्त एक संपर्क करा, मेसेज करा. मी तुम्हाला सगळं डिटेल्स सांगतो. ओके. आपला हा टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि तुम्हाला कोणताही एमसीक्यूज, ऑनलाईन एमसीक्यू जर सोडवायचे असतील तर टेक्स्टबुकचा तुम्ही सुपर पास घेऊ शकता आणि त्याच्यासाठी हा कोड वापरा, जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये पण एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल. जास्त नाही, 500-1000 रुपयामध्ये तो सुपर पास तुम्हाला मिळून जातो. ओके. सो आय होप की तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. काही पुढचा काय आणखी तुम्हाला काही डाऊट्स असतील, राइट, तर नक्की मला तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून विचारू शकता. सो जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक अँड शेअर करायला विसरू नका. सो धन्यवाद.